तर नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आहे एक्सकॉन इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर बेंगलोर येथील, जे एक्झिबिशन मागील महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात बेंगलोर येथे झाले होते. तर काही कारणामुळे थोडासा हा ब्लॉग मला टाकायला लेट झालेला आहे. तर आज मी टाकत आहे हा ब्लॉग. गुड मॉर्निंग. आपला प्रवास चालू झाला बेंगलोरचा. शुभ सकाळ. अथर्व किती वया? निरा ते पुणे, सातारा पुणे पॅसेंजर. 10:15 बरोबर पुणे स्टेशनला पोहोचले बघा. 11:45 दुसरी ट्रेन आहे बेंगलोरला डायरेक्ट. बेंगलुरू पुणे बेंगलुरू उद्यान एक्सप्रेस 11:50. प्लॅटफॉर्म नंबर अजून मुंबई बेंगलोर उद्यान एक्सप्रेस. सोलापूर मार्गे बेंगलोरला सकाळी 6 वाजता पोहोचलो. सकाळी 6 वाजता आलो बरोबर बेंगलोरमध्ये. रिक्षा पकडून रूम बाकी 1 नंबर मिळली बेंगलोरमध्ये. काय बी म्हणा, नाश्ता हे कुठचं एक कसं डोसा टिकला आता कसं काय नाश्ता. तर मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. आपण आहोत बेंगलोरमधला इथला एक चौक आहे मेन, त्या चौकात आहोत. तर हे जे ठिकाण आहे ना, जे एक्झिबिशन बघायला येतात लोक, ते एक्झिबिशन सेंटर इथून 21-25 किलोमीटर लांब आहे. तर ते सेंटरपाशी बरीचशी लोक काय करतात, चूक अशी होती ज्यांचं बरोबर आहे पण ती 4 व्हीलरने येतात आणि 4 व्हीलरने आल्यामुळं तिथं हॉटेल घेऊन तिथंच थांबावं लागते. पार्किंगचा इतका प्रॉब्लेम आहे जबरदस्त. पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, परत ह्याचा प्रॉब्लेम आहे, हॉटेल लवकर मिळत नाहीत, रूम मिळत नाहीत. पण ज्यांना एक्झिबिशनला यायचं असेल त्यांना सगळ्यात सुटेबल सांगतो तुम्हाला मी. पुण्यातून ट्रेनने डायरेक्ट आले की इथं ट्रेन मिळते. KSR बेंगलोर रेल्वे स्टेशन आहे इथं. इथं मेन रेल्वे स्टेशन आहे पाठीमागे ह्या रेड कलरच्या बिल्डिंगच्या पलीकडे या. तर इथं फायदा असा होतोय की KSR बेंगलोरचं रेल्वे स्टेशन हे मी उभा इथून 5 मिनिटात चालत जाऊ शकता. दुसरी गोष्ट, ही जी बिल्डिंग आहे इकडची काही बस आली तिकडची, हे मेट्रो स्टेशन आहे. म्हणजे रेल्वे स्टेशन आणि मेट्रो स्टेशन एकदम समोरासमोर. तिसरी गोष्ट फायद्याची म्हणजे का इथं बस आहे, हा बस स्टॉप आहे. बस स्टॉपसुद्धा इथं आहे आणि ह्या बस स्टॉपच्या खाली अंडरग्राऊंड मेट्रोचं स्टेशन आहे. आणि दुसरी गोष्ट फायद्याची चौथी, ह्या जी मागं बिल्डिंग्स आहेत ना, ह्याच्या पाठीमागं सगळे लॉजिंग सेंटर आहेत आणि सहज रूम भेटतात. 600-700 रुपयापासून रूम भेटतात. का किती वय सगळ्यात फायद्याचं या. काय होते, बऱ्याच लोकांना माहिती नसतं, येतात आणि एक्झिबिशन सेंटरच्या तिथं 4 व्हीलर घेऊन येण्यापेक्षा अपदा होतील आणि रोज त्यांना सकाळ संध्याकाळ ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. त्याच्यापेक्षा रेल्वेने ट्रेनने इथं येणे, इथं रेल्वे स्टेशन जवळ आहे, रूम जवळ आहे, मेट्रो स्टेशन जवळ आहे. आणि मेट्रो स्टेशनची खासियत म्हणजे असे, एक 60 रुपये तिकीट आहे. इथून ह्या गाडीत बसलं 70 रुपये तिकीट आहे. मेट्रोत बसली की डायरेक्ट एक्झिबिशन सेंटरपाशीच उतरते. ट्रॅफिक नाही, काय नाही. 20 ते 25 मिनटात तुम्हाला एक्झिबिशन सेंटरपाशी जाता येते या. तर बऱ्याच लोकांच्या आता काला आता भेटलं तर कुठं जेवायला हॉटेल व्यवस्थित सापडत नाही, तिथं काय नाहीत. आणि ह्या भागात इथं सगळे जेवणाची ह्याची बघा, तिथं त्या बिल्डिंगमध्ये 1-2 हॉटेल आहेत चांगली, म्हणजे बरीच हॉटेल आहेत चांगली. पण ती जी हॉटेल आहे ती एकदम आम्ही नेहमीची हॉटेल ठरलेली आहेत. त्या हॉटेलला जेवायला जातो. लॉजिंग सेंटर जवळ आहे या, रेल्वे स्टेशन जवळ आहे या, इथं मेट्रो स्टेशन आहे. आता बसची काय गरज पडतच नाही आपल्याला, ते पण तरी बी बसचं स्टेशन पण जवळ या. जर एक्झिबिशनला येत असाल तर रेल्वे सगळ्यात फायद्याची या. आणि स्टेशन आणि गर्दी नाही, काय नाही, इथं एकदम व्यवस्थित आहे. एक्झिबिशन सेंटरच्या शेजारी रूम मिळत नाहीत आणि गाड्या लावायचा प्रॉब्लेम होतो. सकाळचे 2 तास जातात ट्रॅफिकमध्ये, संध्याकाळी सुटल्यानंतर बी 2 तास जातात. त्याच्यापेक्षा जर सगळ्यांनी विचार केला तर रेल्वेने येणं सगळ्यात सोपं आहे. ज्यांना कधी यायचं असेल कुणाला तर असा पर्याय निवडू शकता तुम्ही. ठीक आहे. तर ह्या चौकाला मित्रांनो शांतला चौक म्हणतात, शांतला सिग्नल. ही बेंगलोरची मेट्रो बघा, मेट्रो स्टेशन. हा तर कुठं चाललंय ते ही मेट्रो आली आता.
शॉर्ट्स. आता एक्झिबिशन सेंटरला जायचं आहे. बेंगलोरचा अंडरग्राऊंड मेट्रो. ಮುಂದಿನ ನಿಲ್ದಾಣ ರಾಜಾಜಿನಗರ. Next station is Rajajinagar. तर मित्रांनो, ही जी मेट्रो आहे, मेट्रोचं जे शेवटचं स्टेशन आहे ते माधववारा म्हणून आहे. ते माधववारा म्हणजे एक्झिबिशन सेंटरच हे आहे. एक्झिबिशन सेंटर, इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर. ह्या मशिनरीज बघू शकता तुम्ही. आणि ह्या मेट्रो स्टेशनचा जे स्टॉप आहे, स्टॉपवरून खाली उतरलं की ह्या एक्झिबिशन सेंटरच्या गेटवरतीच जातो आपण डायरेक्ट मेट्रोमधून. एक्झिबिशन पाहण्याची ओढ माझ्यापेक्षा आमच्या अथर्वलाच जास्त होती, कारण की कधी बघतोय त्या मशिनरीज वगैरे कसं काय आहे ते सगळं त्याला बघायची खूप आवड होती. त्याच्यामुळे ह्यावेळेस पहिल्यांदाच मी अथर्वला घेऊन एक्झिबिशनला आलो आहे. अथर्वला घेऊन तसं हे माझं 4-5 वेळा झाले बघून एक्झिबिशन, पण प्रत्येक वेळेस नवीन काही ना काहीतरी अपडेट पाहायला मिळतं. त्याच्यामुळे मी प्रत्येक एक्झिबिशन. आता आपण आहोत हॉल नंबर 4मध्ये. सगळ्यात छोटं पॉकलँड दाखवतो मला. काय निघले बघा, माझ्या उंचीपेक्षा बी छोटे पॉकलँड. नमस्कार मित्रांनो, आपण कुठली कंपनी सर आपली? Box and gears. थॉमसन. Yes. अलीकडे नाही की दोघांवर कॅमेरा. हां, कुठली कंपनी सर? आपली फॉर्म्स अँड गिअर्स म्हणून कंपनी आहे. बरं बरं त्याच्या स्टॉलला आलेलं आहे बरं बरं बरं. आणि तुमचं स्वागत आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद. Yes. मी इथून जात होतो, बेंगलोरमध्ये आहे आत्ता सध्या. जात असताना सर आले जवळ, आपण कुठेतरी भेटलोय का म्हणत होते सारखं. भेटलोय का म्हणजे मी तर म्हणलं भेटलो नाही कुठं आपण, पण नंतर चर्चा अशी झाली की सरला मी सांगितलं, म्हणजे मी रील्स बनवतो मी, तर तुम्ही कुठली रील्स बघितली असेल, कदाचित बघितली असेल म्हणले. पण नंतर मी आत्ता एक ताजी रील्स सांगितली त्यांना, नारळ पाणी. नंतर इतके हसले सर, त्यांच्या एकदम मनापासून आवडलेली रील त्यांना, अगदी अगदी नारळ आवडली. पाणी. त्याच्यामुळे त्यांनी ओळखलं. कसं वाटली रील सर तुम्हाला? एकदम सुंदर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांच्या बरोबर बसून बघता येते. एकदम चांगलं वाटतं. येस, म्हणजे आवडतात रील. आवडतात रील्स. म्हणजे 4 माणसात फॅमिली सुद्धा बघून बसून तुम्ही बघू शकता. ती घेऊ म्हणजे शकतो. शब्द वाईट नसतात आपले, काय नसतात, आणि कन्सेप्ट एकदम फॅमिलीला शोभणारे असतात. तर असे रील्स असतात. आणि काल सकाळी बेंगलोरमध्ये आलो आहे, सकाळपासून बरेचसे फॅन भेटले, सगळ्यांनी ओळखलं चांगलं मला. आणि हे फक्त सरांना कन्फ्यूज होते सर हे की हे तेच आहेत का, पण म्हणजे रील म्हणून नाही, पण त्यांना असं वाटत होतं की मी कुठेतरी भेटलोय त्यांना, भेटलोय असं वाटत होतं त्यांना. पण त्या अचानक मग मी त्यांना आधी म्हणलं विचारू त्यांना कुठं भेटलंय काय ते, त्यांना आठवना. मग मी त्यांना सांगितलं सर, म्हणलं तुम्ही माझी एक रील कुठली तरी बघितली असेल सर, त्यात तुम्ही बघितलं असेल. मग त्यांना सांगितलं की एक नारळ पाणी दाखवली, म्हणजे अहो हेच नारळ पाणी बघितलंय. नारळ पाणी इतकं प्रचंड व्हायरल झाले महाराष्ट्रात आमच्या इथं, लय म्हणजे सगळी व्हायरल झाली ती. आणि बऱ्याच लोकांना म्हणजे एकदम काळजाला आवडली ती, काळजापासून. तर मित्रांनो, आम्ही पहिल्यांदा हॉल बघण्याचा निर्णय घेतला होता. आणि एक्झिबिशन सेंटरमधले मोठे असे हॉल आहेत ना, हे 5 आहेत बघा. आम्ही 5 नंबर हॉलपासून सुरुवात केली होती, शेवटी 1 नंबरमध्ये करायचं असं ठरलं होतं. तर बऱ्याचशा नवीन टेक्नॉलॉजीज, नवीन इंजिन्स वगैरे काय ना काय बऱ्याचशा गोष्टी बघायला होत्या. ही टेक्नॉलॉजी आहे बघा, विदाऊट इंजिन इलेक्ट्रिक मोटरवरती हायड्रोलिक प्रेशर देऊनसुद्धा काही बनवा येऊ शकतं. तर हे दाखवण्याचा प्रयत्न या कंपनीने केलेला आहे. आणि एक्झिबिशनमध्ये फिरत असताना आपले महाराष्ट्रातील बरेचसे फॅन भेटले मला. बरेच जण सांगत होते व्हिडिओ वगैरे खूप छान असतात, आवडतात आम्हाला. तर मित्रांनो, एक्झिबिशनमध्ये आहे आपण बेंगलोरमध्ये. तर पहिल्यांदा हॉल घेतली होती, हॉल सगळे फिरलो. स्पेअर पार्टचे असतात, जास्त शूटिंग करता आलं नाही तिथलं ब्लॉगिंगसाठी. 2 दिवस हॉलसाठी गेले. स्पेअर पार्टचा विषय असतो जरा माहितीचा, त्या स्पेअर पार्टची वगैरे माहिती सगळी घेतली. जरा काय गरजेचं असतात आपल्याला, तर त्याची माहिती घेतली.
आणि आता रात्रीचा उशीर झाला आहे त्याच्यामुळे आपण आहोत JCBच्या सेक्शनला, म्हणजे आपल्या ब्रँडचा सेक्शन आहे. आपला ब्रँड आहे JCB. तर उद्या सकाळ आपण इथं परत येणार आहोत आणि उद्या इथं आल्यानंतर उद्या व्यवस्थित शूट करणार आहोत. परत त्याचा ब्लॉग भेटेल, कारण की ह्या मशिनरीची जी माहिती आहे ती माहिती घ्यायची आपल्याला सगळी. तर धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, हे आहे दुसऱ्या दिवशी शूटिंग केलं मी सकाळी सकाळी आल्यानंतर. तर हे आहे JCB कंपनीचं पवेलियन. त्यामध्ये हे डेमोसाठी अशा मशीन लावलेले असतात बघा. आणि दिवसातून बऱ्याच वेळा काही वेळानंतर हे दाखवतात प्रत्येक ठिकाणी डेमो. अतिशय छान पद्धतीने डेमो सादर करतात मशिनरींचा. आपले जे JCB आहेत त्या लोडर तिथून पुढे जानेवारीपासून हे नवीन इंजिन येणार आहे आपल्या मशीनमध्ये. ह्या मशीनमध्ये बरेचसे चेंजेस केलेले आहेत कंपनीने. पार्टमध्ये चेंज केलेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी चेंज केल्या आणि BS5 मध्ये इंजिन आलेलं आहे. हे जे इंजिन आहे हे साईजने थोडं छोटं केले, 74 HP आहे पण हे साईजमध्ये थोडंसं बारीक केले. आणि पहिले इंजिन जे होतं आपलं ते 1 तासाला 4.5 लिटर ॲव्हरेज द्यायचे. आता हे इंजिन RPM कंपनीने सांगितले हिशोबाने जर चाललं तर हे 3.5 लिटर ॲव्हरेज देणार आहे तासाला. हा मोठा बदल आहे सगळ्यात. फ्युएल सेव्हिंगमध्ये जास्त काम करणार आहे. हे बघू शकता साईज सुद्धा पहिल्या इंजिनपेक्षा साईज सुद्धा ह्याची कमी केलेली आहे कंपनीने. साईज छोटे आहे, HP तेवढंच आहे, ताकद तेवढंच आहे. फ्युएल कन्झम्पशनसाठी एकदम एक नंबर इंजिन होणार आहे. जानेवारीपासून ज्या मशीन्स येतील आता बाहेर कंपनीच्या त्या प्रत्येक मशीनला हेच इंजिन लागणार आहे. तर हा पार्ट आहे DUC DPM, म्हणजे सायलेन्सर मधून जो खराब धूर येतो बाहेर तो हा साफ करून बाहेर पाठवण्याचं काम करणार आहे. म्हणजे इथून पुढे प्रदूषण खूप कमी करण्याचा प्रयत्न राहणार आहे ह्या पार्टचा. आणि इथून पुढे मशीनला खूप प्रदूषण कमी होईल इथून पुढे. आणि
हे जे पार्ट आहेत ना, हे कंपनीने पार्ट सगळे चेंज केले आहेत, हायली क्वालिटीचे बनवलेले आहेत सगळे. हे गंज पकडणार नाही किंवा काही नाही. हे पुली चेंज केलेली आहे, इथले बेरिंग चेंज केलेलं आहे, बराचसा बदल पार्टमध्ये केलेला आहे इंजिनच्या. तर मित्रांनो, इथून पुढे हे इको फ्रेंडली इंजिन असणारे आपल्या प्रत्येक जेसीबी मध्ये, जेसीबी म्हणजे 34 एचपीचे जे मशीन येतं नाही, त्याच्यामध्ये हे इको फ्रेंडली इंजिन असणार आहे, जे प्रदूषण एकदम कमी करणार आहे. काळा धूर अजिबात दिसणार नाही तुम्हाला इथून पुढे. आणि ॲव्हरेजच्या बाबतीत सुद्धा हे फायदेशीर आहे. 3.5 लिटर ॲव्हरेज बसणार आहे कंपनीच्या आरपीएम रेटनुसार. आणि अजूनही तो मार्केटमध्ये त्यांनी ठेवला आहे. मार्केट म्हणजे त्यांच्या शोपीस मध्ये आहे. 100 वर्षापूर्वीचा ट्रॅक्टर पहिलं मॉडेल हे कॅटरपिलर कंपनीने बनवलेलं. हे चल. तर नमस्कार मित्रांनो, आपण आहोत कॅटरपिलरच्या पवेलियन मध्ये. तर इथं सगळे पॉकलँड आहेत. हे सगळे ओल्ड, सगळ्यात जुनी कंपनी म्हणलं तर कॅटरपिलर म्हणावी लागेल, कारण की त्याचं वैशिष्ट्य एक सांगतो तुम्हाला. ये इकडे आता. ही कॅटरपिलर कंपनी आहे. हे जे मशीन दिसते तुम्हाला, हे मशीन 100 वर्ष जुनं आहे. अलीकडे आता हे ट्रॅक्टर जर आहे, हा 100 वर्ष जुना आहे. आणि हे 100 वर्षापूर्वीची कंपनी आहे. सगळ्यात पहिलं मॉडेल कंपनीने जे बनवलं होतं ते हे आहे. आणि ह्याला ट्रॅक्टर म्हणतात, ह्याला अटॅचमेंट केलं होतं तसं. आणि हे जर बघितलं तुम्ही पूर्ण इकडे, हे जे कॅटरपिलर नाव आहे, पहिलं जुनं कॅटरपिलर नाव आहे, पहिला लोगो. आणि पहिला जे लोगो, तो आताचा नवीन लोगो तिकडे आहे बघा, पण हा पहिला सगळ्यात जुना लोगो कॅटरपिलरचा. आणि इकडे यात्रू, ह्या मॉडेलचं नाव होल्ट म्हणून होतं पहिलं 100 वर्षापूर्वी. आणि कॅटरपिलर हा ट्रॅक्टर सगळ्यात पहिला ट्रॅक्टर बनवला होता कंपनीने कॅटरपिलरचा. मित्रांनो, ह्याला हँडल आहे, हँडलनेच ट्रॅक्टर स्टार्ट व्हायचा पहिला. हा इंजिनचा हँडल आहे. आणि मित्रांनो, हे आहे टाटा कंपनीचं पवेलियन. तर या कंपनीच्या पवेलियनच्या तिथे गेल्यानंतर त्यांचा डेमो थोडासा बंद होता, जेवणाचा टाईम होता, त्याच्यामुळे बाकीचं मशिनरीचं शूट केलं आणि पुढील दुसऱ्या पवेलियनमध्ये गेलो. बरेचसे पवेलियन आहेत, पण ठराविक पवेलियनचंच मी शूट घेतले, कारण की वेळ नव्हता एवढा. आणि हे काय सर्व घ्यायचा का तुला एक छोटा जेसीबी? असला छोटा चालवायला चालवणार ना नक्की? एकदम छोटा जेसीबी, अथर्वच्या मापाचा. चल जाताना घेऊन जाऊ आपण, चालवत नाही घरी. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत चेनचं सगळ्यात छोटं पॉकलँड बघितलं असेल, पण आतापर्यंत सगळ्यात छोटा जेसीबी अजून बघितला नसेल, पण ह्या बुल कंपनीने सगळ्यात छोटा जेसीबी बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही, सगळ्यात छोटा, पॉकलँड पेक्षाही छोटा. इकडे यायचं. ह्या मशीनचं सगळ्यात छोटं इंजिन आहे. तर एक्झिबिशनचा आज शेवटचा म्हणजे 5वा दिवस होता आणि सगळं आवरावरीच्या मागं लागली होती. जाताना एक कंपनी भेटली बघा, ही पॉकलँड कंपनीची नवीनच कंपनी आली आहे, तिचं नावच पॉकलँड दिलं आहे त्यांनी. एक छोटी कंपनी 20, 30, 40च्या आसपास पॉकलँड बनवते ही कंपनी. तर थोडीशी ट्रायल घ्यावी चालवून म्हटलं आणि मशीन चालवायला बसलो. छान वाटलं जरा मशीन. कुबोटाचं सेम डिझाईन ह्यांनी घेतलेलं आहे आणि इंजिनसुद्धा कुबोटाचंच आहे ह्या पॉकलँडचं, मिनी एक्सवेटरचं. तर छान वाटलं चालवून. तर एक्झिबिशन संपल्यानंतर घरी काहीतरी खायला घेऊन जावं, त्याच्यामुळे एक प्रसिद्ध असं स्वीट होम आहे बेंगलोरमधील, त्या स्वीट होममध्ये गेलो आणि सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे येथील मैसूर पाक. पूर्ण तुपातील मैसूर पाक आहे हा. 1200 रुपये किलो रेट आहे याचा. पण आपल्या महाराष्ट्रात हा असा मैसूर पाक कुठेच मिळत नाही. त्यामुळे दरवेळेस बेंगलोरला गेलो की हा मैसूर पाक घेत असतो मी. आणि आज रात्रीचीच आम्हाला 10:30ची ट्रेन होती रिटर्न येण्यासाठी, त्याच्यामुळे जरा मेन सिटीत जाऊन काय ना काहीतरी थोडीशी खरेदी करू आणि शॉपिंग करून परत येऊ असं. हे आहे बेंगलोरमधलं प्रसिद्ध स्वीट होम. इथं काय बाकीचं घेत नाही, लय महाग आहे, पण मैसूर पाक इथल्यासारखं काय बाहेर कुठं मिळत नाही. काव किती बाहेर
टेस्ट इतकी जबरदस्त आहे, 1200 रुपये किलो. रिक्षावाल्या काकांनी सांगितलं आम्हाला. नाही मला माहिती होती की आधीच, मला माहिती होतं, पण मैसूर पाक यायचं दुकान आपल्याला माहीत नव्हतं. 1200 रुपये किलो. ठराविकच दुकान आहेत तिथं, प्युअर एकदम तुपातील असतं सगळं. बेंगलोरचं मार्केट आहे बघायचं. म्हणजे आपल्या पुण्यातले जसं तुळशीबाग आणि रविवार पेठ आहे, तसं हे बेंगलोरमध्ये चिकपेठ आणि बडीपेठ 2 पेठ आहेत अशा. तर खरेदीसाठी आलो आहे आपण. एक्झिबिशन संपलं आहे, जास्त काय व्हिडिओ तिथे घेता आला नाही, कारण की वेळ जास्त कमी होता, थोडासा कमी होता. हा बघा सगळा झगमगाटच आहे बघा. हा चिकपेठ आहे, ही चिकपेठमध्ये मार्केट जोरात असते सगळं. तर इथं आपण साड्या वगैरे बघणार आहोत. बाकीचे काय कपडे आवडले तर कपडे घ्यायचे. हे आहे सिल्क साड्यांचं मार्केट बेंगलोर. गरमागरम वडापाव. आता वडापाव चालू झाले इकडे. रात्री 10 वाजता निघाले बेंगलोर स्टेशनवरून. आत्ता कर्नाटकमधलं हे लोंढा जंक्शन आहे. त्या बाजूला बघा सगळं जंगलच आहे बघा. की तो थंडी कसं काय, बेकार थंडी. इतकं जी गार लागले, अजिबात झोप नाही कसलीच. इतकी थंडी ही गार आहे. ही जी रेल्वे का नाही, रेल्वे असं हाताला तरी बर्फागत झाले, बर्फागत. इतकी जबरदस्त थंडी आहे. येताना पलीकडून सोलापूरवरून एवढी थंडी नव्हती, त्या मार्गे गेलतो आम्ही बेंगलोरला. झाडं दाखवले, झाडं कसले मोठे मोठे. इकडं हे जे लोंढा जंक्शन आहे ना, ते पूर्ण जंगलात आहे. आता इथं झाडं थोडीशी कमी आहेत गडला, मग पुढे गेल्यानंतर इतकं जबरदस्त जंगल आहे ना, लय जंगल आहे. कर्नाटकमधलं लोंढा जंक्शन. हुबळी गेलं, धारवाड गेलं बरं का. आता बेळगाव येईल आता थोड्या वेळाने. बेळगाव झालं की मग आहे मिरज, सांगली. पूर्ण जंगल आहे पाठीमागावर. जंगलातलं स्टेशन आहे हे लोंढा जंक्शन. भयंकर थंडी, भयंकर. म्हणजे असं झोपू सुद्धा वाटत नव्हतं. असं गाडीत काय करून काय नाही, असं वाटत होतं काहीतरी शेकोटी पेटवावी गाडीत, असं वाटत होतं. गाडीच पेटली असते. ही घ्यायचं का सकाळी, सकाळी घ्यायचं का गाडी शेकोटी पेटू आपण. सकाळी गाडी पेटी, सकाळी बी पेटायचं नाही काय वर आधी परवलं टाकलं तरी पेटायचं नाही. एवढं गार गावातलंही घरात लागते. वाटलं नव्हतं एवढी थंडी वाजली इकडे. पण येताना काहीच नव्हती थंडी.